जगातील 70हून अधिक देशांनी ज्या पिकांवर फवारल्या जाणाऱ्या केमिकलवर बंदी घातली, तेच केमिकल आपल्या भारतामध्ये पिकांवर मोठ्या प्रमाणावर फवारले जात आहे। नेमकं हे केमिकल कोणतं आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। ऐकायला धक्कादायक वाटेल, पण युरोपियन युनियन, चीन आणि स्वित्झर्लंड सहित जगातील 70हून अधिक देशांनी ज्या केमिकल रसायनावर बंदी घातली, तेच जगातील सगळ्यात डेंजर केमिकल आज आपल्या देशामध्ये दररोज शेकडो टनांनी पिकांवर फवारले जात आहे। आणि या केमिकलचं नाव आहे पॅराक्वाईट डायक्लोराइड। हे केमिकल एवढं खतरनाक आहे की याचा एक थेंब जरी आपल्या शरीरात गेला तर किडनी, फुफ्फुस हे निकामी होऊन जातात। यावर जगात कोणतेही औषध नाही। एका डॉक्टरने याच्या विष बाधेची 174 प्रकरणे नोंदवली होती, त्यातील फक्त 3 जणांचे प्राण वाचू शकले आहेत। जे शेतकरी हे फवारतात त्यांना पार्किन्सनचा धोका दुप्पट होतो। सरकारी नियमानुसार हे रसायन फक्त 9 पिकांसाठी मंजूर आहे, पण प्रत्यक्षात भारतात हे 25 पेक्षा जास्त पिकांवर सर्रासपणे फवारले जाते। तांदूळ, गहू, मका, द्राक्ष, बटाटा या सर्वांवर हे विष दररोज फवारले जाते। यात बिचाऱ्या शेतकऱ्याची चूक नाही, तो मजबूरच आहे, पण व्यवस्था मात्र शांत आहे। जगाने नाकारलेल्या या केमिकलवर भारतामध्ये बंदी घातली गेली पाहिजे का नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच माहितीसाठी जयेश.in ला फॉलो करा।